जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने आता सुरुवात होत आहे। जेऊर या गटातून भारतीय जनता पार्टीने ज्योती हरेर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी ज्योती हरेर यांच्या समर्थकांनी शक्ती प्रदर्शन करून केली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने आता सुरुवात होत आहे। जेऊर या गटातून भारतीय जनता पार्टीने ज्योती हरेर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आज ज्योती हरेर यांच्या समर्थकांनी शक्ती प्रदर्शन करत केली। ज्योती हरेर या सोमनाथ हरेर यांच्या पत्नी असून सोमनाथ हरेर यांचा पांढरीपुला घाटाखालील गावांमध्ये मोठा जनसंपर्क आहे। त्यांच्या कामाची पद्धत येथील नागरिकांना माहीत असल्याने तसेच त्यांनी केलेल्या विकास कामांमुळेच त्यांच्या पत्नीला जेऊर गटातून उमेदवारी द्यावी अशी मागणी पंचकृषीतील नागरिक करत आहेत। सोमनाथ हरेर यांनी दुष्काळात देखील मोठी कामे गावात केली आहेत, त्यामुळेच त्यांना मतदारसंघातून मोठा पाठिंबा मिळत आहे। आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्या निवडणुकीसंदर्भात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये आम्ही जे सर्व काही आलेलो आहे हा साहेबांचा आशीर्वाद आणि आमची जी पुढे नगरमध्ये ओळख असते किंवा पुढे जाऊ आम्ही आमची जी ओळख असते की हा साहेबांचा कार्यकर्ता आहे, साहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, ही आमची ओळख फार मोठी असते। आमचं कोणतं पोलीस स्टेशन असू द्या, कुठं लाईटीचं वीज महामंडळ असू द्या किंवा आता वांगरी चारीला सोडलेलं पाणी तिथं जरी असेल तर एक साहेबाचा कार्यकर्ता म्हणून ही आम्हाला फार मोठी जमेची आणि फार मोठी लाभाची पद आहे। तसंच हे पद तसंच चालू ठेवण्यासाठी मी साहेबांना एवढीच विनंती करतो की आम्ही सुद्धा इच्छुक आहे, आमचा काहीतरी विचार व्हावा साहेब। धन्यवाद। सोमनाथ हरेर यांच्या पत्नी ज्योती हरेर यांनाच भारतीय जनता पार्टीने उमेदवारी द्यावी ही मागणी आता जोर धरू लागली असून आज हरेर समर्थकांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले। यावेळी घोसपुरीचे ग्रामपंचायत सदस्य गणेश भिसे, अमर नागरगोजे, तंटामुक्तीचे अध्यक्ष हरिभाऊ हरेर, भरत हरेर, संजय बोरुडे, मुबारक पठाण, सोसायटीचे चेअरमन भीम आव्हाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।